मित्र हो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. वेटिंग फॉर विजाच्या प्रतीक्षेत अर्थात अस्पृश्यतेच्या आठवणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या आठवणीमधील भाग 5मध्ये अस्पृश्य शाळा मास्तरांचे प्रकरण आपण पाहिलेत. भाग 6 भंगी तलाठ्याचे प्रकरण. यापेक्षा अधिक काही सांगणारा आणखी दुसरा एक प्रसंग आहे. श्री इंदुलाल याज्ञिक यांच्या अध्यक्षतेखाली कासारवाडी, दादर, मुंबई येथे दिनांक 6 मार्च 1938 रोजी भंग्याची एक सभा भरवण्यात आली होती. या सभेत एका भंगी मुलाने पुढील शब्दात त्याचा अनुभव कथन केला. 1933मध्ये मी सर्वेक्युलर फायनल परीक्षा पास झालो. मी 4थ्या इयत्तेपर्यंत इंग्रजी शिकलो होतो. शिक्षकाची नोकरी मिळावी म्हणून मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा समितीकडे अर्ज केला, परंतु रिकामी जागा नसल्यामुळे मला नोकरी मिळाली नाही. मग मी मागासवर्ग अधिकारी अहमदाबाद यांच्याकडे तलाठ्याचे काम मिळावे म्हणून अर्ज केला. त्यात मला यश आले. दिनांक 19 फेब्रुवारी 1936 रोजी खेड जिल्ह्यातील बडोदा तालुक्याच्या मामलेदाराच्या कार्यालयात तलाठी म्हणून माझी नेमणूक झाली. माझे कुटुंब मुळात गुजरातमधून जरी आले होते तरी मी यापूर्वी गुजरातमध्ये कधीच गेलो नव्हतो. तेथे जाण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. तसेच सरकारी कार्यालयामध्येही अस्पृश्यता पाळली जाईल हे मला माहीत नव्हते. याशिवाय माझ्या अर्जात मी हरिजन असल्याची वस्तुस्थिती नमूद केलेली होती व त्यामुळे मी कोण आहे हे कार्यालयातील माझ्या सहकाऱ्यांना अगोदरच कळले असेल अशी माझी अपेक्षा होती. असे असल्यामुळे तलाठ्याच्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी मी जेव्हा स्वतः उपस्थित झालो तेव्हा मामलेदारांच्या कार्यालयातील कारकुनाचा आविर्भाव पाहून मला आश्चर्य वाटले. त्या कारकुनाने तिरस्काराने विचारले, तू कोण आहेस? मी उत्तर दिले, सर मी हरिजन आहे. तो म्हणाला, दूर हो, दूर अंतरावर उभा राहा. तू माझ्या इतके जवळ उभे राहण्याचे धारिष्ट्य केलेस तरी कसे? तू ऑफिसमध्ये आहेस. तू जर बाहेर असतास तर मी तुला 6 लाथा हाणल्या असत्या. काम करायला इथे येण्याचा एवढा उद्धटपणा तरी? त्यानंतर त्याने माझे सर्टिफिकेट आणि तलाठी म्हणून झालेल्या माझ्या नेमणुकीची ऑर्डर खाली जमिनीवर ठेवायला सांगितली. त्यानंतर त्याने ती कागदपत्रे उचलली. मी जेव्हा बोरसद येथे मामलेदार कचेरीत काम करीत होतो तेव्हा पिण्याचे पाणी मिळवण्याच्या बाबतीत मला मोठ्या अडचणीचा अनुभव आला. ऑफिसच्या वरांड्यात पिण्याचे पाणी भरलेले कॅन ठेवलेले असायचे. या पाण्याच्या कॅनचा इंचार्ज एक पाणीवाला होता. माझ्या वापरासाठी एक छोटे गंजलेले भांडे ठेवण्यात आले होते. माझ्याशिवाय त्याला कोणीही स्पर्श करीत नसत किंवा ते धूत नसत. या भांड्यात पाणीवाला मला पाणी वाढत असे, परंतु पाणीवाला हजर असला तरच मला पाणी मिळायचे. या पाणीवाल्याला मला पाणी देण्याची कल्पना आवडली नाही. मी पाण्यासाठी येतोय असे पाहून ते सटकून जाण्याची तजवीज करायचा. परिणामी मला पाण्यावाचून दिवस काढावे लागायचे. पिण्याला पाणी मिळाले नाही असे दिवस काही थोडके नव्हते. अशाच अडचणी माझ्या राहण्याच्या जागेबाबतीत होत्या. मी बोरसदमध्ये परका होतो. कोणत्याही सवर्ण हिंदूने मला भाड्याचे घर दिले नसते. बोरसदचे अस्पृश्य माझ्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाचे क्लार्क म्हणून राहण्याचा प्रयत्न ज्यांना आवडत नव्हता अशा हिंदूची इतराजी होईल या भीतीपोटी मला भाड्याची खोली द्यायला तयार नव्हते. जेवणाच्या बाबतीत तर आणखीनच मोठ्या अडचणी होत्या. माझे जेवण मिळेल अशी एकही जागा नव्हती किंवा कोणीही व्यक्ती नव्हती. सकाळ संध्याकाळ मी भजी विकत घ्यायचो. गावाबाहेर एखाद्या एकांत जागी जाऊन खायचो व रात्री मामलेदाराच्या ऑफिसच्या वरांड्यात फरसबंदीवर झोपायचो. अशा प्रकारे मी 4 दिवस काढले. हे सर्व मला असह्य झाले. मी जी सेंट्रल या माझ्या वडिलांच्या गावी राहायला गेलो ते बोरसदपासून 6 मैलावर होते.
दर दिवशी मला 11 मैल चालावे लागायचे. हे 1.5 महिना चालले. त्यानंतर मामलेदाराने मला एका तलाठ्याकडे काम शिकायला पाठवले. हा तलाठी जनरल खापूर आणि सैजपूर या 3 गावांचा इन्चार्ज होता. या तलाठ्याबरोबर जनरलमध्ये मी 2 महिने होतो. त्याने मला काहीही शिकवले नाही व मी एकदाही ग्राम कार्यालयात प्रवेश केला नाही. विशेष गावप्रमुख शत्रुवत विरोधी होता. एकदा तो म्हणाला, "अरे तुझा बाप झाडूवाला, तू भाव झाडूवाला. ते गाव कचेरी झाडतात आणि तू आमच्या बरोबरीचा असल्यासारखा ऑफिसात बसायला येतोस. खबरदार, नाहीतर हे काम सोडून दे." एके दिवशी त्या तलाठ्याने गावच्या लोकसंख्येचा तक्ता तयार करण्यासाठी मला सैजपूरला बोलावून घेतले. जनरलवरून मी सैजपूरला गेलो. गावप्रमुख आणि तलाठी ग्राम कार्यालयात काहीतरी काम करीत असल्याचे मी पाहिले. मी गेलो, कार्यालयाच्या दाराजवळ उभा राहिलो व त्यांना नमस्कार केला, परंतु त्यांनी दखल घेतली नाही. सुमारे 15 मिनिटे मी बाहेर उभा राहिलो. मी अगोदरच जीवनाला कंटाळलो होतो आणि माझी अशी उपेक्षा व मानहानी करण्यात आल्यामुळे मला राग आला होता. मी तेथील एका खुर्चीवर बसलो. मला खुर्चीवर बसलेला पाहून गावप्रमुख व तलाठी मला काहीही न बोलता मुकाट्याने निघून गेले. त्यानंतर थोड्याच वेळात लोक येऊ लागले व लवकरच माझ्या सभोवती मोठा घोळका जमा झाला. हा घोळका ग्राम ग्रंथालयाच्या ग्रंथपालाने आणला होता. एका सुशिक्षित व्यक्तीने हा घोळका का आणावा तेच मला समजू शकले नाही. नंतर मला समजले की ती खुर्ची त्याची होती. अत्यंत घाणेरड्या शब्दात त्याने मला शिव्या द्यायला सुरुवात केली. गाव कामगाराला उद्देशून तो म्हणाला, "या भंग्याच्या घाणेरड्या कुत्र्याला खुर्चीवर बसायची परवानगी कोणी दिली?" गाव कामगाराने मला खुर्चीवरून उठवले व ती खुर्ची माझ्यापासून दूर नेली. मी जमिनीवर बसलो. त्यावर तो जमाव ग्राम कार्यालयात घुसला आणि त्याने मला घेरले. रागाने बेभान झालेला तो भयानक जमाव होता. कोणी मला शिव्या देत होते, कोणी मला धऱ्याने कापून खांडोळी करू असे धमकावत होते. मला क्षमा करा, माझ्यावर दया करा अशी मी त्यांना विनवणी केली. त्यांचा त्या जमावावर काहीही परिणाम झाला नाही. माझा बचाव कसा करावा हे मला समजत नव्हते, परंतु माझ्यावर गुदरलेल्या संकटाविषयी तसेच जमावाने जर मला ठार मारले तर माझ्या शरीराची उत्तरक्रिया कशी करावी याविषयी मामलेदाराला लिहावे अशी कल्पना माझ्या मनात आली. त्या प्रसंगी मला आशा होती की मी प्रत्यक्षात त्यांच्या विरुद्ध मामलेदाराला कळवतोय हे जर जमावाला कळले तर तो हात आवडते घेईल. मी गाव कामगाराला कागद द्यायला सांगितले. त्याने तो दिला. मग मी माझ्या फाउंटन पेनने त्यावर मोठ्या ठळक अक्षरात पुढील पत्र लिहिले. हेतू हा की ते प्रत्येकाला वाचता यावे. प्रति मामलेदार तालुका बोरसद महोदय, आपल्या सेवेशी परमार कालिदास शिवराम याचा साष्टांग नमस्कार. आपणास नम्रपणे कळवतो की आज माझ्यावर मृत्यूचा घाला पडत आहे. माझ्या आईबापाचे मी जर ऐकले असते तर असे घडले नसते. माझ्या मृत्यूची बातमी माझ्या आईवडिलांना कळवण्याची कृपा करावी. ग्रंथपालाने मी जे लिहिले होते ते वाचले व ते लगेच फाडून टाकायला मला सांगितले. मी तसे केले. त्यांनी माझ्यावर अगणित अपशब्दांचा भडीमार केला. आमचा तलाठी म्हणून तुला आम्ही म्हणावे अशी तुझी इच्छा आहे काय? तू भंगी आहेस आणि तरी तू कार्यालयात प्रवेश करून खुर्चीवर बसणार? मी दयेची भीक मागितली आणि पुन्हा असे होणार नाही असे वचन दिले. मी काम सोडून देण्याचेही वचन दिले. जमाव निघून जाईपर्यंत व तलाठी व मुखिया येईपर्यंत संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत मला तेथे बसून ठेवले. मी 15 दिवसांची रजा काढली व मी माझ्या आईवडिलांकडे मुंबईला परत आलो. मित्र हो, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक, कमेंट व शेअर करून या सामाजिक चळवळीच्या उपक्रमात सहभागी व्हा. धन्यवाद.